घे. एकच पॅटीस? एकच. अजून नाही मिळणार? नाही. का? का काय? तू मला माहिती दिलीस? आता कसली माहिती? अरे इंद्रा आणि दीपिकाचं कुठवर पोचलंय? इंद्रा फक्त दुसऱ्यांच्याच लग्नात राबणार आहे का? स्वतःच्या लग्नाचा विचार नाही करायचा आहे का त्याला? अरे झाली की नाही काही प्रगती? कशी होणार प्रगती? मॅडम समोर आल्या की तो म्यूट होतो, जे तोंडातून एक शब्द बाहेर पडत नाही, असा पुतळ्यासारखा त्यांच्याकडे टक्का मक्का बघत राहतो. अशाने कशी होणार प्रगती? काय करायचं या मुलाचं? आयडिया. तुम्ही त्याला ब्लॅकमेल करा. त्याला म्हणा मी आधी कार्तिकचं लग्न लावून देते, मग बरोबर वटणीवर येईल. काही नाही, उलट खुशच होईल तू. अरे कार्तिकचं लग्न ही जबाबदारी मानतो ना तो स्वतःची. मग त्याचं जर मी लग्न लावून दिलं तर खुश नाही का होणार तो? उगीच आपलं काहीतरी. आणि त्यात कार्तिकचं लग्न कसं लावून देऊ मी सांग? त्याला त्याची जबाबदारी तरी कळतेय का अजून? बघितलंस ना कसा वागतो? परवा ते गुंड आले होते 2 लाख रुपये मागायला. वर सगळं घर उद्ध्वस्त करून गेले. चल जरा माझ्याबरोबर. आई ये. आई हात जोड. तेव्हा किती परीक्षा बघणार आहेस माझी? माझा इंद्रा अभ्यासात हुशार आहे, बिझनेस मध्येही हुशार आहे, पण प्रेमात ढ आहे. आई पाडे म्हणशील तर धडाधडा म्हणून दाखव. आणि बिझनेस मध्ये सुद्धा एक ऑर्डर देऊन सगळी कामं करून घेतो, पण मनातलं एका मुलीला सांगू शकत नाही. देवा आता तूच काहीतरी कर आणि त्याच्या मनातलं त्या मुलीला सांगायला त्याला हिंमत दे. मला लवकरात लवकर सूनमुख बघायचंय. मॅडम तुम्ही? काय रे, दीपिका येणार होती? हो येणार होती. इंद्राज, अगं तू येणार आहेस काय बोलली नाहीस? सांगायचं तरी येणार आहेस म्हणून. बँकेचं काही काम होतं का? इंटरेस्ट दाखवायला आले असणार. म्हणजे इंद्राच्या बँकेत अकाउंट मध्ये किती इंटरेस्ट जमा झालाय तो दाखवायला आले असतील असं मला म्हणायचं होतं. आमचा इंद्रा इतका वेंधळ आहे ना, सांगायलाही विसरला बहुतेक तू येणार आहेस म्हणून. अहो काकू असू द्या, मला सांगा तुम्ही कशा आहात? मी मजेत आहे. बरं तू बस, मी तुझ्यासाठी मस्तपैकी गरम गरम ना पॅटीस घेऊन येते. अहो कशाला? नाही नको, राहू द्या. अगं नको काय, तू बस बरं, मी आणते पॅटीस. फक्त पॅटीस नाही, समोसे वडे आणि भजी पण घेऊन जाणार आहे आम्ही. काय चालेल ना? ए रताळ्या, कोण रे तू? सत्तू. इंद्रा, हे तेच गुंड आहेत जे परवा पैसे मागायला आले होते. ए म्हातारे, गप तू. ओ प्लीज सांभाळून बोला. ते माझ्या आईसारखे आहेत. काय बोलताय तुम्ही? आयटम जलवा दाखवते बघ. अरे दादा ऐका ना माझं. मी दादा प्रत्येक गोष्ट अशी रागाने नाही सॉल्व्ह करता येत. कधी कधी अहिंसेच्या मार्गाने सॉल्व्ह कराव्या लागतात.
सत्तू काय किती पैसे राहिले त्यांचे? 2.5 लाख. 2.5 लाख? माझा भाऊ म्हणाला होता 2 लाख रुपये. सेकंड विजिट चार्ज 50,000. ओ विजिट ठीक आहे. सत्तू देऊन टाक त्यांना पैसे. इंद्राजी अहो पण का आपण का द्यायचं त्यांना 2.5 लाख? अहो विजिटिंग फीस मॅडम. नाही म्हणजे रिक्षासाठी 50,000 रुपये लागले असतील किंवा 50,000चं पेट्रोल भरलं असेल त्यांनी गाडीत. असू द्या, देऊया आपण त्यांना पैसे. जा तू घेऊन ये पैसे. ए पक्या, हिरो समजदार आहे पण हिरोईन जरा शानी बनते. आयटम जरा जास्तच शाईन आहे बॉस. मॅडम, अशा परिस्थितीत संयम हाच आपला धर्म. सॉरी, या तुम्ही आता दादा. समजूतदार आहेस तू, आवडला आपल्याला. चले तो चला रे. या आहे. दीपिका, मला माफ कर. तू आमच्या घरात आलीस आणि तुला हे सगळं बघायला लागलं. ते गुंड तुझ्याशी नाही ते बोलले. मला खरंच माफ कर. तू ओळखतेस ना आमच्या इंद्राला. तो बिचारा खूप सरळ आहे, अहिंसेच्या मार्गावर चालणारा. तुझा अपमान होत असताना तो काहीच बोलू नाही शकला. खरंच सॉरी. काकू काकू प्लीज तुम्ही सॉरी बोलू नका. आई, आम्ही निघतो आता. सत्तू रिक्षा बघ. हा. अगं असू दे, सुखी राहा. काय गोड आहे ना दीपिका? हो. नाही, मला माहितीये ती समोर आल्यावर तुझ्या तोडून शब्द फुटत नाही. हरवून जातोस तिच्यात. पण बोलायला हवं ना. अरे मग बोल ना तिच्याशी. हे बघ इंद्रा, मला दीपिकाच या घरची सून म्हणून हवी आहे. कळलं? मग त्याच्यासाठी तू काहीही कर, मला माहित नाही. आई, येतो मी. इंद्राजी, वसुलीवाल्याच्या घरी वसुली करायला आलेली माणसं मी पहिल्यांदा पाहिली. आणि तुमचं नवीन रूप सुद्धा. आणि आता तुम्हाला कळलं असेल ना, जेव्हा आपण लोकांच्या घरी जातो वसुलीसाठी आणि तिथे दादागिरी करतो, तेव्हा तिथल्या लोकांना काय वाटत असेल ते.
मॅडम या जरा खाली. काय झालं इंद्राजी? अहो या खाली या, सांगतो. या मॅडम या. ए भाई, हिरो आला बघ. दादा मगाशी या मॅडम बद्दल अपशब्द तुम्हीच बोललात ना? एक काम करा, आत्ताच्या आत्ता हे शब्द परत घेऊन मॅडमची माफी माग. ए का आजपर्यंत मी माझ्या बापाची कधी माफी नाही मागितली आणि या आयटमची माफी मागू? निघ इथून. अरे मॅडम, स्वतःच्या वडिलांबद्दल हा कसं बोलतोय बघा. आपल्या देशपांडे सरांनी ऐकलं तर नक्कीच म्हणतील हा मराठीत काठावर पास होत असणार. अरे काठावर पास व्हायचास ना? ए तू येडा आहे का? आता जातो का देऊ टोचन? मॅडम पेन अँड पेपर द्या. द्या द्या द्या. तर दादा, तुम्ही मगाशी माझ्याकडून 50,000 रुपये एक्स्ट्रा घेतले. मी ते तुम्हाला दिले. त्यावर मी तुम्हाला काही बोललो? काही बोललो नाही. तुम्ही मॅडम बद्दल जे काय बोललात ना, ते शब्द आत्ताच्या आत्ता परत घ्या. हे तुम्ही मॅडमना बोललेले शब्द. इंद्राजी आओ. क्लास तर याद राख. उठा घालीन. इंद्राजी अरे मित्रा, तुला कसं मारायचं माहित नाही? गुंडा बनणार तू? आम तुला शिकवतो. सत्तो, हा हाड मोज रे. हा याची 12. अरे याची 13 मोडली. याची 8 गेली. एका हाडाचे 1000 म्हणजे 48,000 वसूल झाले. इंद्रा, 50 पूर्ण व्हायला अजून 2,000 बाकी आहेत. म्हणजे 2 हाडं उरली आहेत.
झाले, आपले 50,000 वसूल झाले. हिशोबाच्या बाबतीत पक्काच आहे इंद्रा. देशपांडे सरांचा विद्यार्थी आहे ना? इंद्राजी अहो, बघू. इंद्राजी अहो, थांब, मी आलो. का करता तुम्ही असं? हा, बघितलं किती लागलंय ते. कशाला इतकी मारामारी करायची? का का मारलं तुम्ही त्यांना? बघू. काय गरज होती हे सगळं करायची? हा, कशाला मारामारी केली तितकी? कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे मॅडम. आता प्रश्न फक्त इतका आहे की तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. सांगा ना मॅडम, माझ्या प्रेमाचा स्वीकार कराल?